नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण देवळा तालुक्यामधील खालाप या गावामध्ये वॉटर कंडिशनरची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे. नमस्कार. नमस्कार सर. आपला परिचय सांगा. सचिन देवीदास सूर्यवंशी, राहणार खालप, तालुका देवळा, जिल्हा नाशिक. अच्छा, तुम्ही हे वॉटर कंडिशनर बसून किती वर्ष झाले तुम्हाला? साधारण 3 वर्ष झाले सर. 3 वर्ष वॉटर कंडिशनर मध्ये तुम्ही कोणकोणती पिकं घेतली आता? पिकं मी सतत बाजरी, गहू, कांदे, त्याच्यानंतर म्हणजे चालूच असतं टमाटे, अच्छा. मिरची. साधारणपणे वॉटर कंडिशनर बसवण्याच्या अगोदर तुम्हाला काय प्रॉब्लेम येत होते आणि बसवल्यानंतर काय प्रॉब्लेम तुमचे सॉल्युशन झालं? तर प्रॉब्लेम म्हणजे पहिले प्रॉब्लेम असे यायचे की कांद्यांना करपा पडून जायचा, त्याच्यानंतर पाहिजे तसे उत्पन्न निघायचं नाही, माणूस पूर्ण हाय होऊन जायचं. पण आता असं झालं की खूप रिझल्ट भेटायला लागला आणि मला खूप छान वाटलं. अच्छा, तुम्ही आता टोमॅटो पिकामध्ये तुम्हाला काय बदल दिसले? कारण पांढरी मुळे असेल किंवा खतांचा अपटेक असेल किंवा बऱ्यापैकी बघितल्यानंतर डम्पिंगचे प्रॉब्लेम असेल किंवा पाण्यामुळे फुटवत होत नाही, अशा असंख्य प्रॉब्लेम या ठिकाणी. कारण तुमचं अतिशय क्षारयुक्त पाणी 1400-1600 वरती जातं सर. त्याच्यामध्ये तुम्हाला काय सुधारणा भेटते? कारण ते पीक सेन्सिटिव्ह पीक आहे. हो बरोबर. पण आता बघितलं तर पहिले पांढरी मुळी थांबवायची आणि त्याच्यानंतर मल्चिंग करायचं, ते सर्व काही गोष्टी करूनही माझी सतत मेहनत वाया जायची. पण जसं मी वॉटर कंडिशनर बसवल्यानंतर मला खूप म्हणजे झाडाची अपटेक आणि झाडाची हाईट वगैरे आणि झाडांनी माल दिलेला म्हणजे मला खूप आनंद आहे. अच्छा, म्हणजे साधारणपणे तुम्हाला एकरी टोमॅटोचं ॲव्हरेज किती मिळालं? एकरी 2000 कॅरेटीच्या वर एकरी. आणि वॉटर कंडिशनरच्या अगोदर नेमकी कसं होतं? वॉटर कंडिशनच्या अगोदर 700-800-1000च्या आतच राहायचं. ही गोष्ट खरंच खरी का? हो, खरी आहे सर, खरी. प्रामाणिकपणे आपल्याला खोटं नाटक काही चालत नाही. म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगायला सुद्धा अभिमान वाटतो की वॉटर कंडिशनर बसवण्याच्या अगोदर म्हणजे 3 वर्षापूर्वी 700-800 कॅरेट निघत होते, त्या ठिकाणी ह्या वर्षी 2000 कॅरेटचं विक्रमी उत्पादन निघालं. म्हणजे खरंच एक अभिमान. आणि ते बी कमी क्षेत्र म्हणजे 1 बिघ्यामध्ये 2000 कॅरेटी माल निघाला सर. अच्छा. 3 दिवसांनी मी 300-350 कॅरेटी माल काढायचो. अरे बापरे. आणि समजा आता आधी जर बघितलं तर खर्च जास्त होत होता. खर्च अपाट व्हायचा. म्हणजे मुळी चालण्यासाठी असेल किंवा मग करप्यासाठी असेल किंवा असंख्य रोग येतात. त्याच्या तुलनेमध्ये वॉटर कंडिशनर बसवलं काय जाणवलं तुम्हाला? मला जाणवलं म्हणजे असं की सर्व काही गोष्टींमध्ये खूप आनंद झालेलो आहे. आणि आज गाईचं दूध बी वाढलं. म्हणजे पहिले गाईचं दूध सुद्धा कमी पडायचं. बरोबर. असं म्हणजे सर्व काही गोष्टींवरती मला खूप अभिमान वाटतोय. आणि शेतकरी मित्रांनो सांगायचं गोष्ट अशी की 3 वर्षापासून वॉटर कंडिशनर बसवलं आणि आमचं कंटिन्युटी फोनवरती पिकांसंदर्भामध्ये चर्चा होत असते आणि त्यांनी असंख्य वॉटर कंडिशनरचे ऑर्डर सुद्धा दिले. आणि तुमच्या भागामध्ये असे काही लोक आहेत त्यांनी दुसऱ्या कंपनीचे वॉटर कंडिशनर घेऊन अनसक्सेस झाले, म्हणजे त्यांना ते उत्पन्न भेटून राहिलं. अशा लोकांना काय सांगशाल तुम्ही आता? कारण आता सर येत आहेत 2-3 जणांनी ते मेमोरनचं बसवलेलं आहे. ते म्हणतायत मेमोरन म्हणजे कॅन्डलचं. तर ते म्हणतायत की सर पप्पू तू जे बसवलेलं आहे तर त्याच्यामध्ये आमच्यामध्ये आता आमच्याकडून 1 लिटर पाणी घेऊन गेले आणि त्यांचं 1 लिटर पाणी घेतलं. त्याच्यात आमचं जे आपलं होतं त्यांचं पहिले चेक केलं. त्यांनी 1200-1250 ट्रेडर्स दाखवलं आणि आपलं जेव्हा टाकलं तेव्हा 800 वरती दाखवलं. म्हणजे 400 ट्रेडर्सचा फॉल्ट निघाला. म्हणजे खूपच मोठा बदल. शेतकरी मित्रांनो सांगायला अभिमान वाटतो, कारण आमचं हे जे वॉटर कंडिशनर हे 3 टेक्नॉलॉजीवरती जगातलं पहिलं टेक्नॉलॉजीचं मशीन आहे, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक विथ इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे 3 पद्धतीने आमचं वॉटर कंडिशनर काम करतं. मेंटेनन्स नाही आणि विशेष म्हणजे मेंटेनन्स नाही. आणि जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठलं पण वॉटर कंडिशनर घेतलं ते फक्त एकच स्टेजमध्ये काम करतं, एक तर इलेक्ट्रॉनिकमध्ये किंवा मॅग्नेटिकमध्ये काम करतं. आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं 100% शहरांचं विघटन केलं जात नाही. फक्त कुठेतरी शेतकऱ्यांची फसवणूक होतं. मग तुम्ही आता अशा शेतकऱ्यांना काय सांगशाल की नाही का ते बसवताना परत हे बसवायचं? कारण ती क्वेश्चन आता हेमराज साहेब, आपण कोणत्या डॉक्टरकडे गेलो होतो? स्वप्नील सूर्यवंशी डॉक्टरच्या हॉस्पिटलचं नाव काय? समर्थ हॉस्पिटल. शेतकरी मित्रांनो समर्थ हॉस्पिटल इथे गेलो होतो. त्यांनी 2 कंपन्यांच्या आधी वॉटर कंडिशनर बसवलेले होते. ते वॉटर कंडिशनर सक्सेस झाले नाही. मग त्यांनी परत आपलं वॉटर कंडिशनर आज परचेस केलं. त्यांच्या मित्रांनी म्हणजे 2-3 त्यांचे पेशंट होते, त्या पेशंटच्या मार्फतून त्यांना ऍड्रेस मिळाला की हे वॉटर कंडिशनर बसवल्यामुळे 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आणि त्यांनी आमच्याकडे 10 दिवसापासून सतत आमचा सर्व्हे केला, भरपूर शेतकऱ्यांकडे व्हिजिट केल्या, प्रत्यक्षात पाहणी केली किंवा फोनद्वारे सुद्धा संपर्क केले. त्यानंतर आज वॉटर कंडिशनरची बसवलं. आता असे बरेच शेतकरी की ते दुसरं वॉटर कंडिशनर घेऊन परत ते सक्सेस न झाल्यामुळे परत आमचं घेतं, म्हणजे कॉस्टिंग पडते. अशा शेतकऱ्यांना काय सांगतात तुम्ही? आता प्रत्यक्षात मला विचारायला आल्यानंतर मी सांगतोय, पण
पब्लिक च्या पुढे काहीच चालत नाही. नाही बरोबर आहे. पब्लिक विचारून घेतात आणि मग पुढे जाऊन काय करतात त्यांना माहिती. पण मला आतापर्यंत आल्यावरती ते विचारलंय, ते म्हणतायत की बुवा मला तुमचंच वॉटर कंडिशनर बसवायचंय, आमच्या आता खोलून ठेवायचे, असं आम्हाला मोकळं सांगतायत. तुमच्या मित्रांनी पण आता एवढं इथे कुठेतरी मशीन बसवलं तुम्ही बसवलं. सांगत हो होते. हो हो. त्यांच्या आणि तुमच्या मशीन मध्ये अनुभवात काय सांगशाल तुम्ही आता? अनुभवात त्यांनी प्रत्यक्षात आमच्याकडून 1 लिटर पाणी घेऊन गेल्यावरती अनुभव, त्यांची पिकं कशी होती? त्यांचे पिकं आज बी जी स्थितीला आहे ती स्थितीला आहे. म्हणजे ही त्यांनी गोष्ट खरी फिल्टर आहे का? त्यांचं नाव खरी. काय त्या व्यक्तीचं? काकुळती. काकुळते. म्हणजे काकुळते व्यक्ती नावाचं त्यांनी दोघांनी सोबत होते. त्यांनी आमचं वॉटर कंडिशनर एस व्ही कृष्ण याच्याचं खरेदी केलं आणि त्यांनी XYZ कंपनीचं खरेदी केलं. आज पण त्यांची पिकं जैशी तशीच आहे आणि आपलं एकरी 2000 कॅरेटचं विक्रमी उत्पादन निघून आता पिकं खाली होऊन आता परत त्यांना गव्हाचं पीक घ्यायचंय हो. आणि कोणतं टरबूज आणि खरबूजाचं नवीन पुन्हा प्लांटेशन लागवड सुद्धा करायची आहे. त्या विषयावरती मला खूप आनंद आहे. पण आता असं आहे, काही गोष्टी शेतकऱ्यांच्या पुढे जास्त जाता येत नाही नाही नक्कीच शेतकरी स्वतः शेवटी ते अनुभव घेतला स्वतः एकतर काय म्हणतात अपयश फक्त एकमेव मी अनुभव घेतला नाही, मी प्रत्यक्षात जे करायचंय ते करून मोकळं झालं. अच्छा. आणि माझी पहिली व्हिजिट आहे शेतकरी मित्रांनो, 3 वर्षानंतर या ठिकाणी पहिल्यांदा आलो, तरी पण अतिशय अभिमान वाटला की आपलं या ठिकाणी कुणीतरी मित्र किंवा फ्रेंड काही अशा पद्धतीनं यांची सचिन भाऊनी आमची वागणूक झाली. म्हणजे खरं तर वॉटर कंडिशनरचा रिपोर्ट बघून आमचं प्रेम अजून सुद्धा वाढलं. म्हणजे नक्कीच म्हणजे आणि आमच्या वेळोवेळी म्हणजे त्यांच्या आई आजारी झाल्या तसपासून आमचे कॉलिंग चालू होते. म्हणजे घरातला कुठला पण प्रॉब्लेम आला तरी आमचं कंटिन्युटिव्ह फोन. सरांना काही प्रॉब्लेम आला तरी विचारून घेतो, सर असं नाही असं करायचं, सर थांबून सांगून विचार करून सांगतात मला. आणि तुम्ही पिका संदर्भामध्ये पण पिका संदर्भात बदली मी बोललो. मग तुम्ही काय आता शेतकऱ्यांना संदेश देशाल का बाबा आमच्या वॉटर कंडिशनरचा किती फायदा आहे आणि कशा पद्धतीनं? मला 1001% अभिमान आहे या वॉटर कंडिशनर बद्दल. पण लोकांनी बसावा. पण आता शेतकऱ्यांचा विचार बरोबर त्यांच्यावरती मनस्थिती काय असते ते बघू. बरोबर. तुमचं आता जी पहिली जमीन अशी कडक होत होती हो, आज बी जमीन भुसभुशीत आहे. बरोबर. पहिले जमीन तुम्ही आल्यावरती ते बघितले, तुम्ही ते कोरून बघितलं, शेवटी ते आपल्याला तुम्ही काय बोलले की बा सचिन भाऊ ये पहिले बसवल्यानंतर आम्हाला खूप अभिमान वाटला. बरोबर. म्हणजे ज्या वेळेस बसवलं त्या वर्षी आपल्या पिकावरती तिरंगा होता, टमाटो पीक खूप तिरंगा. 100% शेतकरी मित्रांनो तिरंगा होता आणि बहुत पूर्णपणे कडक होता. माझ्या मते या बंगल्याच्या बरोबर. 3 वर्षापूर्वी आणि प्लॉट पाहण्यासारखा सुद्धा नव्हता. आणि ह्या वर्षी म्हणजे मी विक्रमी उत्पन्न निघाले. फोटो मी नक्कीच सचिन भाऊंकडून ते व्हिडिओच्या माध्यमातून पण तुम्हाला शेतकरी मित्रांनो दाखवायचा प्रयत्न करतो की किती ट्रक भरले होते ना. 340 कॅरेटी 30 रोजीला खुडा, 3 दिवसांनी खुडावायचं. 340 किती एकरामध्ये? 25 गुंठ्यामध्ये. 25 गुंठ्यामध्ये 340. म्हणजे खरंच ही गोष्ट खरं आहे. मी आज तुम्हाला लाईव्ह टाकतो. म्हणजे मला सुद्धा विश्वास पटत नाही का तुम्ही बघून घ्या. 25 गुंठ्यामध्ये मला स्वतःला विश्वास पटत नाही. मी स्वतः कन्सल्टंट असताना 1800 ते 2000 कॅरेटी माल निघालेला आहे सर. मी तुम्हाला व्हॉट्सअप पावत्या बित्या सर्व टाकतो. मग 100% शुअर. 100%. आणि तो तुमचा 340 झालेला तोडा आम्हाला ते कोणता फोटो तो पण व्हॉट्सअप सर्व व्हॉट्सअप करतो लगेच. म्हणजे खरंच शेतकरी मित्रांनो नाही का काही गोष्टी अशा असतात ते सुद्धा म्हणजे आपल्याला स्वतः विश्वास पटत नाही पण त्या नक्कीच तो चमत्कार रूपी झालेला असतो. वावर तेच वॉटर कंडिशनर बसवण्याच्या पहिले तुम्ही आले, तुम्ही मला बोलले की बाप्पा सचिन भाऊ ये बसून पहा, मग तुम्ही पीक लावा. मग मी पीक लावल्यानंतर वावर ते पाणी ते सर्व ते मग तिथे माझा उत्पन्न वाढलं. बरोबर.